नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी तब्बल 300हून अधिक पदांसाठी जी सरळ सेवा पदभरती जाहीर करण्यात आली आहे ग्रुप डीच्या पोस्टसाठी, ज्यामध्ये ही परीक्षा जी आहे जी की TCS घेत आहे आणि याची ऑफिशियल जाहिरात व त्यासोबतच याची लिंक देखील आपल्याला प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे, जे की आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे अप्लायची लिंक आहे ती देखील उपलब्ध करून दिलेली आहे। तर बरेच विद्यार्थी जे आहे आता याच्या व्हिडिओ सिरीज संदर्भात जो आपला क्रॅश कोर्स आहे जो की आपण GMC धुळे आणि नागपूरसाठी दिलेला होता आणि त्यामधले बरेच विद्यार्थी जे की सिलेक्टेड झालेले आहेत, त्या पोस्टवर ते रुजू देखील झालेले आहेत त्या ठिकाणी, ज्याचे रिव्ह्यू आणि आपण त्यांचा सत्कार जो की आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेला आहे। तर आपण त्यासाठीच आता आपण जी GMC आपली छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील निघालेली जी जाहिरात आहे त्यासाठी देखील आपला क्रॅश कोर्स हा आता ऑलरेडी तयार झालेला आहे, ज्यामध्ये आपण TCSचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण सर्व काही त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्या महागड्या कोर्सची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल। जे काही सर्व आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत। तर पुढे आपण त्याची संपूर्ण माहिती मिळू, तत्पूर्वी आपण सुरू करू आपण जे काही जेवढे आजच्या व्हिडिओमधले इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन आहेत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला 25 प्रश्न 50 गुणासाठी येणारे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 1919 सालचा हा रोलेट कायदा आहे, ज्याला आपण रोलॅट ऍक्ट देखील असं देखील म्हणतो। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि थोडक्यामध्ये प्रश्नांची पातळी या स्वरूपाची तुम्हाला असणार असेल, 10th पास असल्यामुळे, त्यामुळे जास्त पण हार्ड लेवलचे क्वेश्चन्स तुम्ही अभ्यासू नका। त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये झालेला होता। त्यानंतर प्रश्न 3 आपला, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंचगनी हे जे आहे जे की टेबल लँड म्हणून ओळखले जाणारे पठार आहे। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की साने गुरुजी यांनी जे आहे थोडक्यामध्ये सुरू केलेलं होतं। त्यानंतरचा प्रश्न 5 आपला, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर स्वातंत्र्याचे अधिकार म्हटलेला आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कलम 19 ते 22 मध्ये जे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला। ऑप्शन ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 6 आपला, उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की 21 जून हा जो आहे सर्वात मोठा दिवस असतो। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला GMC छत्रपती संभाजीनगरसाठी परिपूर्ण आपला क्रॅश कोर्स हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी सर्व काही स्टडी मटेरियल तुम्ही मिळवून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड ऑफ 10 टेस्ट सिरीज आणि त्यासोबतच तुम्हाला ई-बुक्स प्रोव्हाइड केले जातील, ज्यामध्ये संपूर्ण काही विषयांनी आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम हा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिला जाणार असेल, ज्याची प्राइस सध्या स्थितीमध्ये फक्त 300 रुपये आपण ठेवलेली आहे, जे की टेस्ट सिरीज व त्यामध्ये तुम्हाला ई-बुक्स मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही सविस्तर अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी आपण डिस्क्लोज करून दिलेला आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचा आहे हा आपला क्रॅश कोर्स GMC साठीचा, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्ही तो क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची गरज भासणारी नसेल। तर ज्यांना कोणाला मिळवायचा आहे या मुबलक प्राइसमध्ये सध्या स्थितीमध्ये, तर त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि त्या ठिकाणी सर्व तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये मिळवू शकता। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की मेसेज करा। त्यानंतरचा आपला 7वा प्रश्न पुढील असा आहे, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की कयाधू या नदीच्या काठी वसलेलं आहे। त्यानंतर प्रश्न आपला 8वा, वर्ल्ड वाईड वेब डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? जे की आपण WW म्हणतो, जे की याचं फुल फॉर्म जे आहे वर्ल्ड वाईड वेब असं होतं। तर थोडक्यामध्ये याचा दिवस जो आहे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला। त्यानंतर प्रश्न 9 आपला, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की नागपूर। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतर प्रश्न 11वा आपला, रिहंद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे।
त्यानंतर प्रश्न 12वा, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उलर या सरोवरातून वाहते. त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेलं नाही? तर नाही असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लखनौ. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, पुष्कर तलाव खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अजमेर या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 1 मे 1981 रोजी झालेलं आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नर्मदा ही जी आहे नदी जाऊन मिळते. त्यानंतरचा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका येत नाही? तर महानगरपालिका येत नाही असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बीड या शहरामध्ये. त्यानंतर 18वा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत खालीलपैकी कोण होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की थॉमस पेन हा जो आहे थोडक्यात विचारवंत होता, जो की महात्मा फुले यांना प्रभावित करणारा. त्यानंतरचा प्रश्न 19वा आपला, कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की उल्हास ही नदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 20वा, उंटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 21वा आपला, 1852 साली मुंबई येथे दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ, फिरोजशहा मेहता इत्यादी नेत्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की बॉम्बे असोसिएशन्स ही जी आहे थोडक्यामध्ये स्थापन केलेली होती. त्यानंतर प्रश्न 22वा, मेघदूत ही कविता डॅश यांनी लिहिली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कालिदास यांनी लिहिलेली होती. त्यानंतर प्रश्न 23वा, गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की त्रि ना. अत्रे यांनी जे आहे थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 24वा, गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की चंबळ या नदीवर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्याचा काळ ओळखा. तर थोडक्यामध्ये हा मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे, जो की आपल्या पुढील व्हिडिओ मराठी व्याकरणासंदर्भात असणार आहे. आणि मराठी व्याकरणाचे आपण संपूर्ण काही तुम्हाला इनडेप्थ जो काही डिटेल विश्लेषण असेल ते आपण करून त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तुम्हाला शिकवणार आहोत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अपूर्ण भूतकाळ असं जे आहे ते होणार असेल. आई मुलांना जेवायला वाढत होती याचं उत्तर ऑप्शन ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओ मधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण पाहिलेले आहेत. आपला आजचा व्हिडिओचा हा भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण हे सर्व काही प्रश्न आपण पाहिलेले आहे. तर भाग 2 मध्ये देखील आपण याहून अधिक व विषयानिहाय आपण प्रश्न सिरीज पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता व इंग्रजीचे आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना आपला जे काही छत्रपती संभाजीनगर जीएमसीसाठी आहे स्टडी मटेरियल किंवा क्रॅश कोर्स हवा असेल, त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.